नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. सकाळपासून खूप जास्त असा पाऊस चालू झालेला आहे आणि मी आता शेताकडे आलेलो आहे. तर बघू शकता खूप जास्त असा पाऊस चालू झालेला आहे आणि सगळीकडे पाणी वगैरे साचलेलं आहे. वावरं बघू शकता, खूप जास्त असं वावरांमध्ये पाणी वगैरे साचलेलं आहे. तर बघा सह्याद्रीचा रूप कसं छान दिसते आणि समोर ढग वगैरे आलेले आहेत आणि या साईडला पण पूर्ण डोंगर हा धुक्यामध्ये भरपूर असा पाऊस पडतोय किल्ल्यावरती पण. तर मी आलो होतो शेताकडे. बघू शकता असं पाणी वगैरे वाहते आता सध्या आणि डोंगरावरती पण पाणी वगैरे आलेलं आहे भरपूर. आता दिसते का नाही तुम्हाला काय माहिती, पण मित्रांनो हे बघू शकता पूर्ण डोंगरावरून पाणी वगैरे वाहते. तर अशा प्रकारे मित्रांनो सध्या गावाकडे पाऊस सुरू झालेला आहे सह्याद्रीमध्ये. मी आलो होतो शेताकडे फेरफटका मारण्यासाठी. बघू शकता खूप जास्त आपण वरच्या साईडला तुम्हाला दाखवतो. विहिरीमध्ये आत्ताच एवढ्यात काम केलं होतं आपण आणि पाणी किती पडते ते पण बघू. तर चला, छत्री पण आणलेले सोबत. हे असे बांध असतात मित्रांनो आमच्याकडे शेतावरून जाण्यासाठी आणि पाणी वगैरे साचत चाललेले थोडं थोडं. सांडीवरून पाणी आत्ताशी सुरुवात होऊन म्हणजे बरेच दिवस झालं, 4-5 दिवस झाले. तुम्ही कंटिन्यू माझे ब्लॉग बघत असाल तर तुम्हाला कळेल. तर बघू शकता वावरामध्ये पाणी वगैरे साचायला सुरुवात झालेली. आणि आज मी आलो होतो शेताकडे आपल्या विहिरीमध्ये किती पाणी साचले बघण्यासाठी. तर बघू शकता सगळीकडून पाणी वगैरे पडते आता विहिरीमध्ये. जाण्यासाठी थोडा अवघड रस्ता आहे. तर थोडा साईडने जातोय जेणेकरून इकडं पाय घसरण्याची भीती जास्त असते. हे बघू शकता पाणी वगैरे पाऊस सकाळपासून चालू झालेला आहे आणि भरपूर असा पाऊस पडतोय. वेळ पण बऱ्यापैकी भरून आलेली आहे आपली, बघू शकता. त्या दिवशी कमी पाणी होतं, इकडून भरपूर असं पाणी सर्व साईडनं पाणी पडतंय आता. तर आज आपण मासे भेटले तर नदीवरती पण जाणार आहेत मासे बघण्यासाठी, जेणेकरून पहिला पूर आला. तर बघू शकता आमच्या सह्याद्रीतल्या वातावरणाचा व्ह्यू खूप छान असा. पाऊस पडतोय आज. पाऊस भरपूर असल्यामुळे आज नदीला मासे वगैरे येतील असं मला वाटते. तर बघू आता आपण किती मासे वगैरे मिळतात आज. जाणार आहे ते आपण थोड्या टायमाला नदीवरती 4-5 वाजता. तर मित्रांनो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. आणि खूप जास्त असा पाऊस चालू झालेला आहे. हे आमची असणारी छोटीशी वाडी आहे सह्याद्रीच्या कुशीत आणि इकडं वरती बघू शकता डोंगर वगैरे. तर अशा प्रकारे आमच्या सह्याद्रीचा व्ह्यू तुम्हाला पाहायला भेटेल. चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आज दिवसभर पाऊस चालू आहे. तर मित्रांनो बघू शकता सकाळपासून एवढा पाऊस पडलेला आहे. सकाळपासून पाऊस बंदच होत नव्हता, चालूच राहिलेला सारखा. आणि मी आता आलो होतो इथं शेजारी आमचे एक विहीर आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो पाऊस हा चालूच होता दिवसभर. आणि झाडे वगैरे बघू शकता, वातावरण खूप छान झालेले आता. तर मित्रांनो बघू शकता, आता बघू शकता अजून धरणामध्ये पाणी पण नाही साचलं. थोडी नदी निघालेली दिसते का नाही, पण वातावरण बघू शकता छान असं वातावरण झालेलं आहे. आणि हा आमचा जायचा रस्ता आहे, पण थोडासाच रस्ता आहे. तिथून पुढं रस्ता बनलेला नाही, हा कच्चा रस्ता आहे. आणि डोंगरावरती बघू शकता चांगल्या प्रकारे धूप वगैरे आलेले, धुकं वगैरे येते बघू शकता. आपण आता चाललेलो आहे गाडी वगैरे आणायला. तर गाडी माझी समोर आहे तिकडं वरती लावली. चिखल सगळीकडं रस्त्यावरती पाणी वगैरे साचलेले बघू शकता. थोडं रस्त्याचं काम बाकी त्यामुळं झाला नाही हा रस्ता, पण खूप भारी इकडं. आणि इकडं वरती डोंगरावरती बघू शकता पूर्ण धुकं वगैरे आलेले. हे बघा पूर्ण डोंगरच दिसत नाही धुक्यामध्ये.
तर अशा प्रकारे मी आता चाललेलो आहे घरनं गाडी आपली लावण्यासाठी. तर चला, आज 6 वाजायचा टाईम झालेला आहे. रस्त्यावरतीच गाडी होती, ती आता एका घराशेजारी नेऊन लावतो. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू आपण नवीन ब्लॉगमध्ये.